नमस्कार. 100 पैकी 200 मार्क मिळाल्यावर जेवढा आनंद होतो ना, तेवढाच आनंद आज तुम्हाला हा पदार्थ खाऊन होणार आहे आणि पैसा वसूल अशी रेसिपी आहे आणि हॉस्टेलमध्ये राहणारी मुलंही सहज बनवू शकतील. तर ठेचा हा असा प्रकार आहे ना, की तोंडाची चव गेली असेल ना, तर त्याने जर ठेचा खाल्ला तर त्याची तोंडाची चव परत येते. तर तेच आपण आज बनवणार आहोत, पण जरा वेगळ्या पद्धतीने. तर काय करायचं, चवीपुरत्या 3-4 मिरच्या, 3-4 लसूण पाकळ्या भाजून घ्यायच्या. त्याच्याबरोबर 1 टोमॅटो बारीक चिरून भाजून घ्यायचा. थोडंसं मीठ टाकून भाजायचं. नंतर हे भाजलेलं साहित्य खलबत्त्यात घालायचं. त्याचबरोबर कोथिंबीर, जिरे पावडर, चाट मसाला, साधं मीठ किंवा काळं मीठ आणि 10-12 पुदिन्याची पानं घालून ते ओबडधोबड कुटून घ्यायचं. आता कुटलेलं मिश्रण एका प्लेटमध्ये काढायचं. त्यात व्यवस्थित पिकलेला ॲव्होकाडो गरजेप्रमाणे घालायचा आणि काट्या चमच्याने तो स्मॅश करून घ्यायचा. कुटलेल्या मिश्रणात व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा. आता ह्या मिश्रणामध्ये अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे. तुम्हाला चवीला लागत असेल तर थोडीफार साखरही तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. चटकदार चटपटीत असा ॲव्होकाडो ठेचा तयार आहे. आता याच्यामध्ये जे जे साहित्य जिन्नस आपण घातले आहे ते कोणतेही स्किप करू नका. सर्व काही घाला. त्याच्याने ॲव्होकाडो ठेचाला खूप छान चव येते. आता हा ठेचा तुम्ही ब्रेडला लावून खाऊ शकता, चपातीबरोबर खाऊ शकता किंवा फ्रूट सॅलडमध्येही मिक्स करून खाऊ शकता. ॲव्होकाडो हे एक सुपर फूड मानले जाते कारण अनेक आरोग्यदायी फायदे त्याचे तुम्हाला मिळतात. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी सुद्धा याचे सेवन केले जाते. यात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्यामुळे ब्लड सर्क्युलेशन सुद्धा कंट्रोलमध्ये राहते. तर आजची चटपटीत आणि तोंडाची चव वाढवणारी ॲव्होकाडो ठेचा रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.